क्या बात है। गणपती बाप्पा मंगल मूर्ती महादेव जय। डॉक्टर सचिन मोकल, डॉक्टर जाधव सर सगळेजण आज जोशामध्ये आहेत, कारण आजचा दिवसच त्यांच्यासाठी खास आहे। आजचा दिवस त्यांच्यासाठी खास आहे। आपण पहिल्यांदा प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण प्रथम स्वागत करूया। आमचे पाहुणे भूतपूर्व अध्यक्ष डॉक्टर पटेल, पास्ट प्रेसिडेंट RN शेळके सर, कॉन्फरन्स चेअरमन डॉक्टर खडबाडे सर, प्रेसिडेंट रोहा मेडिकल असोसिएशन डॉक्टर राजेंद्र दात्रक, पास्ट प्रेसिडेंट रोहा मेडिकल असोसिएशन डॉक्टर सुनील पाटिल, प्रेसिडेंट RMA डॉक्टर अरुण कुमार भगत, सेक्रेटरी RMA डॉक्टर राजेश सकपाळ, वाइस प्रेसिडेंट RMA डॉक्टर विशाल वाणी, संतोषजी आगलावे, ट्रेझरर, स्पोर्ट्स ॲडमिन कमिटीचे सगळे मेंबर्स, आमच्या डॉक्टर भगिनी, डॉक्टर संतोष जाधव कॉन्फरन्स सेक्रेटरी, आणि स्पोर्ट्स ॲडमिन कमिटीचे डॉक्टर मिलिंद गरड, राजेश शिंदे, PD भोईर, सचिन नाईक, प्रदीप विघ्ने, घनश्याम पाटील सर, संतोष जगे सर, अनिल पराडकर सर, सकपाळ सर, या सर्वांचं आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया। आणि चुकून कोणाचं नाव घ्यायचं जर राहिलं असेल तर त्यांचंही आपण जरा जोरदार टाळ्यांनी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया। मॅडम, तुम्हाला खरं तर मनापासून आम्ही धन्यवाद देतो की तुम्ही शेवटपर्यंत थांबलात। तुम्ही तर कालपासून इथे होतात। या मॅडमसाठी आपण जरा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये स्वागत करूया। असं म्हणतात की याच साठी केला अट्टहास, शेवटचा क्षण गोड व्हावा, आणि या 2 दिवसांच्या मेहनतीतील शेवटचा आजचा कार्यक्रम म्हणजे पारितोषिक वितरण सोहळा। शेवटची फायनल, अफलातून अशी फायनल झालेली आहे, आणि त्या फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या खेळाडूचा आपण इथे सन्मान करणार आहोत। मी डॉक्टर राजेंद्र धात्रक सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करावा। आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत, फायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी 1 षटकामध्ये 2 विकेट घेतल्या, फलंदाजी करताना 26 धावांची खेळी केली, ते डॉक्टर संतोष जाधव। कम ऑन। हार्दिक हार्दिक अभिनंदन। जोरदार टाळ्या जाधव सरांसाठी झाल्या पाहिजेत। माऊली त्यांना आपण सगळे म्हणत असतो। ज्यांना फोटो काढायचे असतील त्यांनी फक्त कॅमेरा सांभाळून बाजूने फोटो काढा, जेणेकरून तिथे पण फोटो येतील। आणि आता घरी बसून बरेचसे जण तुमच्या घर बसल्या बघत असतील बक्षीस कोणाला मिळतंय, काय मिळतंय, आणि प्रोग्राम कसा चाललेला आहे, त्यांना पण घरी चांगला प्रोग्राम दिसेल। आजच्या या शेवटच्या दिवसामध्ये भूतपूर्व अध्यक्ष आदरणीय डॉक्टर पटेल सर यांनी भरपूर वेळ आम्हाला दिलेला आहे, त्यांचं प्रथमतः आम्ही स्वागत इथे करतो। मी पटेल सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या छोट्याशा स्वागताचा स्वीकार करावा। विशाल वाणी यांना मी विनंती करतो।
डॉक्टर आर एन शेळके. संतोष आगलावे सरांना मी विनंती करतो ट्रेझरर की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आत्ता त्यांनी बॅग ठेवली बघा खाली, 2 दिवस बॅग सोडलीच नाही. मला वाटलं आता स्वागताला पण बॅग घेऊन येतात की काय. मस्त जबाबदारी लिलया पार केलेली आहे. संतोष सरांसाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. डॉक्टर खडबाडे सर कॉन्फरन्स चेअरमन 2023-24 यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. डॉक्टर राजेश सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. राजेश सकपाळ सरांना विनंती करतो. सकपाळ सरांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. सकपाळ सरांसाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी रागारागी झाली तरी तेच पुढे आणि समजावायचं असेल तरी तेच पुढे राहिलेले आहेत सकपाळ सर. राजेंद्र खडबाडे सरांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेसिडेंट रोहा मेडिकल असोसिएशन राजेंद्र धात्रक सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या या छोट्याशा स्वागताचा स्वीकार करावा. धात्रक सर वेलकम. मिलिंद गरज सरांना डॉक्टरांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. स्पोर्ट्स सेक्रेटरी आमचे मिलिंद गरज त्यांचं स्वागत करतील. मिलिंद सर यांनी पण भरपूर मेहनत ही टुर्नामेंट यशस्वी होण्यासाठी घेतलेली आहे. राजेंद्र धात्रक सर प्रेसिडेंट रोहा मेडिकल असोसिएशन आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. डॉक्टर सुनील पाटील पास्ट प्रेसिडेंट रोहा मेडिकल असोसिएशन. डॉक्टर संतोष जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. माऊली आमच्या सुखम हॉस्पिटलचे संचालक स्वागत करतील आदरणीय डॉक्टर सुनील पाटील पास्ट प्रेसिडेंट रोहा मेडिकल असोसिएशन यांचा. छोटासा मोमेंटो आमची एक आठवण आणि गुलाब पुष्प जे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. असंच प्रेम तुमचं सदैव आमच्यावर राहावं आणि सर्वांचं पुनश्च हार्दिक हार्दिक आपण स्वागत करूया. आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्व सहकार करणाऱ्या सर्वांचं आपण इथे स्वागत करूया. प्रथमतः सारथी मंडळी. खरंच सारथीच म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे सारथी जेव्हा अर्जुनाचे सारथी जेव्हा भगवान श्रीकृष्ण होते तेव्हा तो रथ बरोबर चालला, युद्ध जिंकलं गेलं. तसंच या मेडिकल असोसिएशनला रायगड मेडिकल असोसिएशनला या सारथी मंडळींनी भरपूर सहकार्य केलेलं आहे. त्या सर्व सारथी मंडळींचा आपण सन्मान इथे करतोय. मी प्रथमतः अंबर साळगावकरांना मी विनंती करतो की त्यांनी आमचा छोटासा सन्मान घेण्यासाठी इथे यावं. डॉक्टर पटेल यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत अंबर साळगावकर. अक्षय सोनावणे इंजिनियर यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचे आभार स्वीकारावे. फार्मा ओनर डॉक्टर सचिन फार्मा ओनर सचिन मोहिते. फार्मा ओनर भूषण पाटील. बँकर प्रोप्रायटर आणि कन्सल्टंट वैभव आंबरे. जयेश म्हात्रे केमिकल इंजिनियर. फार्मा कन्सल्टंट समीर खातू. ग्रामसेवक विश्वास म्हात्रे. इंजिनियर शेखर पाटील आणि अपोलो हॉस्पिटल ॲम्ब्युलन्सचा स्टाफ. अपोलो हॉस्पिटल ॲम्ब्युलन्सचा स्टाफ. खरं तर आपलं सुदैव आहे की गरज नाही लागली. या लवकर. एमर्जन्सी रेस्क्यू टीम मधला ॲम्ब्युलन्स अपोलो हॉस्पिटल ॲम्ब्युलन्स स्टाफ यांचंही आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद त्यांचं व्यक्त करूया. अंपायर्स आमचे ज्यांनी ज्यांनी पंचांचं काम पाहिलेलं आहे ते हिरामण भोसले. पंच हिरामण भोसले. पंच जीवन गावण. संदीप जोशी. प्रीतम पाटील. अमित टेंबे आणि द्वारकानाथ सोरगे. मी शेळके सरांना विनंती करतो की त्यांनी पुढचा सन्मान करावा. आणि
अरुण कुमार भगत सरांना विनंती करतो की त्यांनी जॉईन व्हावं. अंपायर हिरामण भोसले, जीवन गावंड, संदीप जोशी, प्रीतम पाटील, अनिल टेंबे आणि द्वारकानाथ चोरगे. डीजे मध्ये मध्ये हिरामण भोसले शाळेवर, जिल्हा परिषदेच्या शाळेवर पिऊन आहेत आणि पंचांचं काम पाहतात. एक उत्कृष्ट क्रिकेटपट्टू राहिलेले आहेत. आणि जीवन गावंड म्हणजे एक जबरदस्त हार्ड हिटर क्रिकेटपट्टू, गेली 25-30 वर्ष क्रिकेट क्षेत्रामध्ये एक नामवंत बॅट्समन म्हणून प्रसिद्ध आहेत आणि आता सध्या अंपायरिंगचं काम पाहत आहेत. संदीप जोशी सर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या आभाराचा स्वीकार करावा. संदीप जोशी. यानंतर प्रीतम पाटील. प्रीतम पाटील, जोशी सर धन्यवाद. प्रीतम पाटील पेण तालुक्यातील कळवे गावातील एक ऑलराऊंडर, यांनी एक जमाना क्रिकेटमध्ये, ओपन टुर्नामेंट, व्यावसायिक क्रिकेटमध्ये गाजवलेला आहे ते प्रीतम पाटील. अनिल टेंबे. अनिल टेंबे पनवेल तालुक्यातील हे पंच आहेत. मोठमोठ्या टुर्नामेंट्स, 5-10 लाखाच्या टुर्नामेंटमध्ये पंचांचं काम पाहिलेलं आहे. द्वारकानाथजी चोरगे. द्वारकानाथ चोरगे बेलवली पनवेल तालुक्यातील गाव, क्रिकेट विकेट कीपर, एक बेस्ट विकेट कीपर म्हणून प्रसिद्ध आणि आता गेली 8-10 वर्ष पंचांचं काम पाहतात. यानंतर कॉमेंटेटर, आमचे कॉमेंटेटर ज्यांनी अगदी शेरो शायरीने सगळ्यांना घायाळ केलेलं आहे, अप्रतिम अशी शेरो शायरी करणारे आमचे निलेश नाईक सर. कमा निलेश. हिंदी मराठी समालोचन, जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक आहेत आणि त्यांची शाळा त्यांच्या गावापासून 17 किलोमीटर लांब आहे. 17 किलोमीटर गाडीनी प्रवास आणि अर्धा तास चालत प्रवास करून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. चॉकलेट हिरो आहेत आमचे ते निलेश नाईक. यानंतर आमचे ज्येष्ठ कॉमेंटेटर अलिबाग, ज्यांनी आतापर्यंत साधारण 90 वेळा ना काका, अष्टविनायक 92 वेळा अष्टविनायक यात्रा केलेली आहे. दरवर्षी 3-4 वेळा तरी अष्टविनायकला ते जात असतात. कुटुंबासह वेळ मिळाला तर स्वतः एकटे, पण गणरायाचं 8ही गणपतींचं दर्शन घेतात ते आमचे अलिबागचे काका म्हात्रे. मराठी समालोचन क्षेत्रातील एक उगवता तारा आणि आता सध्या 4-5 वर्ष फेमस असलेले रोशन पाटील. रोशन पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी यावं. हॅलो, टीके माळी साहेब. आणि त्यानंतर सन्मान होईल आज महाराष्ट्राचे स्टार निवेदक. आणि आपण पाहिले चांद्रयान मोहीम सक्सेस झाली कोणामुळे? इस्रोमुळे. आणि इस्रोमध्ये कार्यरत असणारे एक अधिकारी, एकदा जोरदार टाळ्या होत्या टीके माळी सरांसाठी. खरं तर त्यांचं विशेष योगदान. इस्रोमध्ये ते सेफ्टी ऑफिसर आहेत आणि त्यांचा तुम्ही निवेदन इथे पाहताय, महाराष्ट्राचे स्टार निवेदक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि त्यानंतर क्रिक हिरोज आमचे 2 स्कोरर रोहितजी गाताडे. सर्वप्रथम तुम्ही या, कारण सर्व काम आमचं सोपं केलं या ठिकाणी स्कोरिंग डिपार्टमेंटनं. या स्पर्धेमधलं इंडिव्हिज्युअल प्राइज कोणाला जाईल या सर्व गोष्टींचा उलगडा त्यांनी केला. तर त्यांच्यासाठी मित्र एकदा जोरदार टाळ्या रोहितजी गाताडे आणि त्यांच्या बरोबरीने रोहित गाताडे, सुप्रीमो सारखी ट्रॉफी जिथे स्कोरिंग केलेली आहे. राजू शिंदे सर, पनवेलला यांची अकॅडमी आहे, जे लेदर क्रिकेट मुलांना धडे देतात, लेदर क्रिकेटचे धडे देतात, स्कोरिंगचे धडे देतात, असे अकॅडमी ज्यांची आहे ते राजू शिंदे सर. मनापासून धन्यवाद. लाईव्ह सातारा, सातारा लाईव्ह थेट प्रक्षेपण ज्यांचं आपण पाहिलेलं आहे. महाभारताचं उदाहरण घेतलं तर संजय, डीजे वाले आमचे
डीजे वाले आणि विकेट ज्यांनी बनवलेली आहे, ग्राउंड मेंटेन केलेलं आहे, सकाळी सकाळी दव असायचा तोही दूर सारलेला आहे, ते आमचे ग्राउंडमन असतील तर त्यांना विनंती आहे त्यांनी या प्लीज. मामा या पटापट. ग्राउंडमन या मैदानावर रणजीच्या पण मॅचेस झालेल्या आहेत, सगळ्यांना माहिती आहे. वीरेंद्र सेहवाग, आशिष नेहरा अशी नामवंत क्रिकेटपट्टू या मैदानावर खेळून गेलेले आहेत. याच मैदानावर एक नाईट टुर्नामेंट टेनिस क्रिकेटची आपण पाहिलेली आहे. अशा या भव्य आणि दिव्य अशा आलिशान हिरव्यागार मैदानाला मेंटेनन्स त्याचा करणारे आमचे हे साथी मंडळी. आणि विशेष म्हणजे ज्यांनी आम्हाला भोजन दिलेलं आहे त्या भोजन देणाऱ्यांचा पण आपण इथे मनापासून आपण त्यांना धन्यवाद देऊया. अन्नदाता सुखी भव आणि पौष्टिक असा आहार त्यांनी दिलेला आहे. कोण असेल तर या शब्दसुमनांनी आपण त्यांचं विवेक आंग्रे सरांना मनापासून आपण धन्यवाद. जरा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना धन्यवाद देऊया. 4-4, 5-5 नाश्ता आपल्या घरी पण मिळत, अशा एवढ्या प्रकारचे नाश्ते त्यांनी दिले, जेवण दिलं. आणि सगळ्या खेळाडूंसाठी आपण जरा जोरदार टाळ्या वाजूया आणि वळूया पारितोषिक वितरणाकडे. या डॉक्टर प्रीमियर लीग मधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं बक्षीस बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे अवॉर्ड जात आहे. मी डॉक्टर सुनील पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट दिस अवॉर्ड गोज टू पेड संघाचा, ज्यानं 6 मॅचेस मध्ये 9 झेल घेतले, 9 कॅचेस घेतल्या, ते डॉक्टर अनुप सकपाळ. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट डॉक्टर अनुप सकपाळ यांना विनंती आहे की त्यांनी इथे येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. सचिन नाईक त्यांच्या वतीनं हे पारितोषिक इथे घेत आहेत. DPL 2023 विकेट कीपर हे पारितोषिक जात आहे रसायनी संघाला. आणि रसायनी संघाचा बेस्ट विकेट कीपर ठरतायत डॉक्टर जीतू पाटील. डॉक्टर जीतू पाटील. बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज डॉक्टर प्रीमियर लीग 2023 चा 5 मॅचेस मध्ये 8 विकेट घेणारा कळंबोली टीमचे डॉक्टर डफलीवाले नितीन डफल. कमॉन नितीन डफल. डॉक्टर नितीन डफल यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घ्यावं. नितीन डफल यांची हॅलो कट होते मध्ये मध्ये, ते पण सांगतात.
थकलेत सगळे. आर्यन पाटील सरांना मी विनंती करतो. नितीन सर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तुम्ही ठरलेला आहात. कसं वाटतंय हे बक्षीस घेताना? खूप छान वाटतंय. आयोजन कसं वाटतं? खेळताना किती मजा आली? खूप छान आयोजन खूप छान होतं आणि बॉलिंगच्या वेळी चांगले पेस चांगला निघत होता. बॉल थोडे कट होत होते त्यामुळे चांगली बॉलिंग पडली. गोलंदाजी करताना काय ठरवलेलं का? काही अशीच गोलंदाजी करायची आहे, तशीच गोलंदाजी करायची आहे? नाही, असं काही नाही. आपली रेग्युलर बॉलिंग टाकायचा प्रयत्न केला आणि झालं व्यवस्थित. कोणत्या बॅट्समन समोर तुम्हाला जरा चॅलेंजिंग वाटलं गोलंदाजी करताना? बॅट्समन सगळेच चांगले आहेत. जितू पवार, सचिन, आपले संतोष सर, सगळ्यांबरोबर बॉलिंग टाकायला भेटली आणि चांगली पडली. सचिन पाटील, जितू पवाराची पण चांगली होती. कोणकोणत्या तुमच्या क्षेत्ररक्षकांनी किती साथ दिली तुम्हाला? गोलंदाजीला क्षेत्ररक्षण पाहिजे. क्षेत्ररक्षण खूपच छान झालं. सगळ्यांनी चांगली साथ दिली. डफल सर, हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमचं मनापासून. आणि अशीच बक्षिसं तुम्हाला पुढे मिळत जाओ. बेस्ट बॉलर नंतर आपण बोलतोय बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज डॉक्टर प्रीमियर लीग 2023 च हेही पारितोषिक जात आहे पुन्हा एकदा कळंबोली टीमला. कळंबोली टीम 6 मॅचेस मध्ये 167 रन्स करणारा अर्धशतकी खेळी आणि आज धुव्वाधार धावांचा पाऊस पाडणारे डॉक्टर मयूर देशमाने. कमान मयूर. शेळके सरांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. मयूर देशमाने आज छा गए. आज मयूर देशमानेंनी अशी काही फलंदाजी केलेली आहे की अफलातून अशी फलंदाजी. कॉंग्रॅच्युलेशन मयूर. हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन मयूर देशमाने. काय अफलातून अशी फलंदाजी आज आपण पाहिलेली आहे ती डॉक्टर मयूर देशमाने यांची. बेस्ट बॅट्समन मयूर सर, कॉंग्रॅच्युलेशन तुमचं. हॅलो. हार्दिक हार्दिक अभिनंदन. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट कसं वाटतंय? जर फायनल जिंकली असेल तर खूप छान वाटलं असतं, पण ठीक आहे. आज 50 मारल्यानंतर किती आनंद झाला? आनंद खूप झाला. 50 ठीक आहे, मेहनत केली होती सर त्याच्यामुळे. तुम्हाला आता हे डेडिकेट कोणाला करायचं आहे ट्रॉफी? स्पेशली माझ्या टीमला सर. ते लिटरली ते सकाळी येऊन मला 50-50 बॉल टाकत होते आणि त्यांच्यासाठी ट्रॉफी डेडिकेटेड आहे. मित्रांनो, बॉलर स्पेशली बॉलर्स तुमच्यासाठी ट्रॉफी डेडिकेटेड. एवढं त्यांनी मला प्रॅक्टिस दिली आणि त्याच्यामुळेच मी असे अचीव करू शकलो. ग्राउंड मैदान कसं वाटलं? ह्या ग्राउंडचे सर खूप वर्षापासून परिचित आहे. हे ग्राउंड तर नेहमीच आमचं आयडियल राहिलेलं आहे, ड्रीम राहिलेलं या ग्राउंडवर खेळताना. त्याच्यामुळे ते ग्राउंड खूपच छान आहे. नक्कीच. आणि कॉंग्रॅच्युलेशन. जर्सीवर बरेच जण प्रश्न विचारत होते आणि मुलाचं नाव आहे ना काय? सर माझे 2 मुलं आहेत, व्योम आणि ओजस. तर त्या दोघांचं नाव मी व्योज केलंय आणि ते माझ्या जर्सीवर नाव आहे. आणि ते लकी ठरलंय का? लकी नेम. मुलं जेव्हा घरी जातील तेव्हा काय सांगणार त्यांना? नाही, आता उद्या सकाळी सांग झोपलेली असेल, उद्या सकाळी गेल्यावर म्हणतील डॅडी डॅडी. त्याच्यात हा 12 होणार. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन. मस्त फलंदाजी आज. खरंच मयूर देशमाने यांची फलंदाजी पाहताना खूप आनंद झाला. आपण मॅन ऑफ द सिरीजच्या अगोदर सेमी फायनलिस्ट आणि त्याच्या अगोदर फेअर प्ले अवॉर्ड शिस्तबद्ध संघ आणि या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये ज्यांनी जी शिस्त पाळली, वेळेत आले, वेळेत सामने संपवले,
आणि अजिबात काही कटकट नाही, दगदग नाही. तो शिस्तबद्ध संघ ठरलेला आहे. खांदा कॉलनी, कमान खांदा कॉलनी. पवार सर, खांदा कॉलनी संघाला फेअर प्ले अवॉर्ड इथे जातोय. गुलाब पुष्पही त्यांना द्या. कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आयोजन पण अतिशय उत्तम झालेलं आहे, त्यामुळे त्यांना येणं भागच होतं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर सेमीफायनलिस्ट, पहिला सेमीफायनलिस्ट आहे महाड टीम. कॅप्टन सचिन बुटाला, जीतू पावरा अँड अदर्स. मी सगळ्या डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस घेण्यासाठी कृपया व्यासपीठावर यावं. महाड, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाड संघासाठी. अतिशय सुंदर असा खेळ महाड संघाने केला. सेमीफायनल पर्यंत मजल मारली. अफलातून अशी खेळी आपल्याला पाहायला मिळाली, मात्र फायनल पासून ते वंचित राहिले. हॅलो हॅलो. हॅलो. डॉक्टर सचिन बुटाला सर, हॅलो हॅलो. सिनियर आपण आहात, कसं वाटलं इथे? आनंद किती घेतला, किती मजा केली? खरोखरच यावेळेस आपलं हे पण कॉपरेशन्स आणि आपली संपूर्ण टोटल अरेंजमेंट खूपच चांगल्या प्रकारची होती. आज 2 दिवस आमचे सर्व प्लेयर्स इथे येऊन मनसोक्त आनंद लुटला आणि खरोखरच वेळेमध्ये सुद्धा सगळे प्रोग्राम संपले. आणि खरोखरच मी आपल्या आयोजकांचं आणि आपल्या पनवेल आर्मी संघाचं यावर्षीच्या रायगड असोसिएशनचे जे जे हे आहेत त्यांच्याकडे मी मनापासून कौतुक करतो. डॉक्टर अरुण भगत आणि सर्व त्यांच्या टीमचं खरोखरच इथं व्यवस्थित आयोजन आणि जेवणाची पण देखील उत्तम सोय आणि सगळ्या प्रकारचं मॅनेजमेंट खूपच चांगली होती. मी पुन्हा एकदा त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी टी शर्ट्स पण एकदम बेस्ट होते आणि एकदम कम्फर्टेबल. 2 दिवस खेळताना उन्हात पण काही त्रास झाला नाही. आणि खरोखरच मला वाटतं त्या वातावरणामुळे ह्या टी शर्ट्समुळे सुद्धा लोकांच्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारचं भावना होती. त्यामुळे कुठे काय अग्रेसिव्ह आणि कुठे काय असं काही वातावरण नाही झालं. यासाठी सगळ्यांनी आपल्या स्वतःसाठी काय टाळ्या द्यायच्या जरूर, की खूपच चांगल्या प्रकारचं नियोजन होतं. एवढे बोल मी शकतो. फायनल सेमीफायनल पर्यंत पोहोचलात, सेमीफायनलला तुम्ही हरलात. बॅड लक म्हणावं लागेल, हार्ड लक म्हणावं लागेल. कॉंग्रॅच्युलेशन सेमीफायनलिस्ट झाल्याबद्दल. सेकंड फायनलिस्ट पेन टीम, कॅप्टन प्रीतम पाटील अँड कंपनी. नितीन नाईक, अभिजित पाटील, रोशन पाटील या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन या सेमी फायनलिस्टचा अवॉर्ड आपण घ्यावा. सचिन नाईक सेकंड सेमी फायनलिस्ट. आमच्या कमिटी मेंबर्स कडून हे अवॉर्ड आपण इथे देतोय. डॉक्टर मिलिंद गरत, त्यानंतर आमचे जगताप सर, सकपाळ सर, सचिन नाईक. हॅलो. सचिन नाईक, काय भावना आहेत तुमच्या? सेमी फायनलिस्ट. हॅलो. पेन मेडिकल असोसिएशन पीएमए अंगिस्तान फाल्कॉनचे कॅप्टन डॉक्टर प्रीतम पाटील यांना इथं बोलवण्यात आलेलं आहे. यावं त्यांनी. डॉक्टर प्रीतम पाटील लवकर यायचंय. डॉक्टर प्रीतम पाटील प्रत्येक मॅच मध्ये ज्या ज्या त्यांनी प्लॅनिंग्स केलेल्या त्या सगळ्या प्लॅनिंग्स सक्सेस झालेल्या. मात्र सेमी फायनल मध्ये थोडस त्यांचं गणित चुकलंय, परंतु काही हरकत नाही सर. प्रीतम सर, काय वाटतंय?
हसत राहायचं, काही गरज नाही. नाही, आता हसतच राहतोय. ऍक्च्युली कसं आहे, दरवर्षी जी परिस्थिती होती तीच यावर्षी पण झाली. पण आता कसं आहे, यावर्षी मॉरल थोडासा हाय होता, कारण की आमच्याकडे टीम होती, म्हणजे आहे तशी. बॅट्समॅन बॅटिंग तर खूपच छान झालेली, बॉलिंग पण आम्ही शेवटच्या षटकामध्ये अचीव करत होतो, म्हणजे काढत होतो मॅचेस. पण ह्या मॅचेसला अक्षरशः म्हणजे समोरच्या टीमची बॅटिंग एवढी भारी झाली, अफलातून झाली की तो बरा मॉरल डाऊन होतच गेला. आणि 100 धावा होता, त्या 100 धावा असल्यामुळे त्याचा प्रेशर पण थोडासा वाढत होता. तरी पण आम्हाला जेवढं जमत होतं, म्हणजे जमेल तेवढं आम्ही टार्गेट अचीव करायचा प्रयत्न केला. पण ठीक आहे, गेम आहे, चालून जायचं. जेवढं जमत होतं म्हणजे तुमचे षटकार पण अफलातून होते. काय प्रॅक्टिस किती करता? नाही, प्रॅक्टिस तर करतो. ऍक्च्युली झालं कसं, मी 2 बॅट्स वापरतो. प्रॅक्टिस करताना जी जुनी बॅट आहे ती वापरत होतो, आणि ह्या वेळेस फक्त आता कालपासून ती रेग्युलर बॅट आहे ती वापरली. पण जी नवीन बॅट घेतलेली, म्हटलं आता चला मारायचेच आहेत ना, तर ती बॅट घेऊन जाऊया. आणि पहिला जो शॉट बसला तो कॉन्फिडन्स आला, म्हटलं आता आहे, म्हणजे आता मारतोयच मी. तर बसले बऱ्यापैकी शॉट. नंतर तो थोडासा मिसटाईम झाला, आणि त्याच्यामध्ये बॉलर पण बॉलिंग त्यांनी छानच केली, त्याच्यामुळे आउट झालो. ठीक आहे, हरकत नाही. तुमच्या खेळाडूंवर तुम्ही किती खुश आहात? नाही, खुश तर आहे, फक्त बॉलिंग शेवटच्या याच्यामध्ये झाली ते थोडंसं होतं, पण म्हणजे आहे बऱ्यापैकी. या सगळ्यांच्या आयोजनकर्त्यांना तुम्ही काय कॉम्प्लिमेंट द्याल? नाही, नक्कीच, म्हणजे खूप छान आयोजन आहे. अजूनही आता ह्याच्या पुढच्या ज्या कमिटीज आहेत त्यांनी पण खूप छान करावं, हीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. आणि तुमचं सहकार्य लागलं पाहिजे. नाही, नक्कीच नक्कीच. धन्यवाद, तुमचं सहकार्य असंच राहू द्या. धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीज ज्या अजून ट्रॉफी पाहिजे त्यांना. मॅन ऑफ द सिरीज या डॉक्टर्स प्रीमियर लीग 2023 चे ठरतायत कोण? डॉक्टर नूर धामणकर यांच्या स्मरणार्थ ही मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी आपण इथे देत आहोत. आणि ही मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी मालिकावीर ठरतायत डॉक्टर सचिन मोकल. कमान सचिन. फलंदाजी करताना धुव्वाधार अशी फलंदाजी, 117 धावा. गोलंदाजी करताना 7 विकेट्स, अशा अष्टपैलू कामगिरी करणारे डॉक्टर सचिन मोकल. कॉंग्रॅच्युलेशन सचिन. सगळ्या टीम मेंबर्स कडून हे पारितोषिक देण्यात येत आहे. सचिन मोकल यांना विनंती आहे की त्यांनी त्याचा स्वीकार करावा. हॅलो हॅलो. डॉक्टर सचिन मोकल ज्यांना आम्ही सकाळपासून डॉक्टर सचिन मोकल यांना सकाळपासून आम्ही क्रिकेट मधले डॉक्टरांचे बकासूर म्हणतोय. खरंच तशी बॅटिंग करता का? सर, या बॅटिंगसाठी आहे ना मी वर्षभर मेहनत घेतो सर. प्रॅक्टिस वर्षभर केली जाते की बाबा पावसाळा असो उन्हाळा असो. डेंग्यू झालेला होता मला 10 दिवसापूर्वी, तरी आलो. आज सकाळी मला लूज मोशन लागले, तरी पण खेळतोय. मेहनत केलेली आहे त्याच्यासाठी. सगळ्यात अगदी महत्वाची मॅच मला असं वाटतं रसायनी बरोबरची होती ना? त्यांच्याबरोबर 4 वर्ष काढलेत मी. 4 वर्ष आम्ही फायनल मारले. काही कारणास्तव मला चेंज करायला लागलं. पण तसं बघायला गेलं तर त्यांना सगळ्यांना वाटत होती सगळ्यात मोठी टफ टीम आहे. पण टफ टीमला आम्ही 9 बॉल राखून हरवलेला आहे. 9 बॉल राखून राहिले, त्याचा सगळा क्रेडिट जातो आमच्या प्लेयर लोकांना. मी एकट्याने केलेलं नाहीये. 4 बॉलर 4 ओव्हर टाकतात, एकटा बॉलर नाही टाकत. जसं आता मी कधीतरी 1 मॅच खेळीन, 2 मॅचला मी 0 वर आउट झालो. तरी पण बाकीच्या माझ्या टीमनी सगळ्या सपोर्ट केला. मेहनत माझी एकट्याची नाही, सगळ्या टीमची. जाधव सरांनी मस्त बॅटिंग केली, चांगली साथ दिलेली आहे. जाधव सरांना कसं होतं आमचं कॅल्क्युलेशन की 1 मॅच मी खेळणार, 1 मॅच ते खेळणार. आता त्यांचं कसं होतं की शेवटची मॅच मॅन होतं तरी मॅच मला दे घ्या. कोणत्या टीम बरोबर जरा टफ केलं का नाही? असं काय होतं की 2-3 टीम आहेत. कलंबोलीवाले पण चांगले करत, पण कलंबोलीवाल्यांचं काय झालं, सेमीफायनलला त्यांनी भरपूर रन मारले. ते मला बेनिफिट पडला. बोला मारू दे, अजून मारू दे. दमतील ते, नंतर नाही मारता येणार.
तसं पेनवाल्यांबरोबर पण होतं. पेनवाल्यांनी आम्हाला 72 मारले, आम्ही काढता काढता आलो. पण नियतीचा खेळ बघा, जसं इंडियावाले सगळ्या मॅचेस जिंकत गेले, फायनलला हरले, आम्ही लीगला हरलो आणि फायनल मारली. म्हणजे नियतीने ठरवलेलं की आम्हाला या वर्षीची ट्रॉफी, पनवेलची ट्रॉफी हे पनवेल ए वालेच घेऊन जाणार, हे वरती ठरलेलं होतं. फक्त आम्ही पुढं केलं. खेळताना किती मजा आली इथे मैदानावर. सर हा मैदान आहे ना, मला भरपूर लकी आहे. जसे दरवेळी रसायनवाले बोलतात आम्ही 5 मारले, इथं डॉक्टर सचिन मोकमल पप्पा 5 मी पण मारल्यात फायनल. अरे मी पण 5 मारले. आणि ह्या ग्राउंड वरती मजा काय, ग्राउंड स्टाफ बोला, सकाळी लवकर येतात, त्यांची मेहनत करतात. इथं काय वर खाली होत नाही, की बॉल वर खाली होतोय, पिच मस्त, अरेंजमेंट मस्त. याले आता मी पर्सनल बोलतो की या ऑर्गनायझिंग कमिटीला सगळ्यात जास्त त्रास मीच दिलाय. सकाळपासून संध्याकाळ त्रास दिला, त्याबद्दल सॉरी सर. पण त्रास दिला, मी भडकलो, त्याच्यामुळे ही बघा ही ट्रॉफी मारली आणि ती पण मारली. ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटर्जी आहे का ही? ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे, परंतु तुमच्यामध्ये ते गुण आहेत काय, म्हणजे समोरचे जे बाकीचे खेळाडू आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल की कसं हे बक्षीस मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे? सर मेहनत करा, मेहनतीचा फल तुम्हाला दर वेळेला. आता मी 41 झालो, लिटरली सांगतो 41 झालो, पण ते 41 नंतर आपल्याला किती त्रास होतो खेळताना सकाळपासून. ती मेहनत केल्याशिवाय तुमच्याकडे डाएट फॉलो करा, वर्कआउट करा. ही आता ट्रॉफी मारण्यासाठी तुम्ही 1 महिनाभर प्रॅक्टिस करा आणि ट्रॉफी माराल असं नाही होत आहे. चांगले प्लेयर आहेत, प्लेयरांनी मेहनत घेतल्याशिवाय ती होत नाही. एकाच्या वरती नसतो, दरवेळी बोलतो आपण एकाच्या वरती टुर्नामेंट नसते, सगळे खेळतात. जसं मयूरच्या याच्यामध्ये मयूरने 167 मारलेत, पण त्याच्याबरोबर अरुणेशनी पण 126 मारलेत. त्याला पण 3 चिरप्सवर अरुणेशनी पण चांगला गेम केलाय. त्यांचा गेम चांगला झाला एकदम. नक्कीच सगळ्यांचा गेम चांगला झाला, तुमचाही गेम चांगला झाला. थँक्यू. हार्दिक तुमचं अभिनंदन, बेस्ट ऑफ लक. यानंतर ही जी सिरीज आहे तुमची चालूच राहिली पाहिजे. जरा जोरदार टाळ्या सचिन मोक्कल यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. जॉईंट स्पोर्ट्स सेक्रेटरी झाल्यापासून ते आजचा दिवस फायनल होईपर्यंत एक अदृश्य हात माझ्या पाठीमागे कंटिन्युअसली चालूच होता. प्रत्येक कुठल्याही प्रॉब्लेम्समध्ये सोल्युशन देताना, कुठे इथे प्रॉब्लेम्स काय झाले तर सोबत कंटिन्युअसली राहताना, अंपायर्सनं पण त्यांना कंटिन्युअसली नोटीस केलं की त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये जसं की सारथी तयार करणे, त्यांना मदत करणे, त्यांना त्यांचे जॉब्स देणे, ग्राउंडचं मेंटेन, फर्स्ट सेकंड ग्राउंड प्लस जेवणाचं, जोशी सरांकडे लक्ष, ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागे एक व्यक्ती कंटिन्युअसली काम करत होती, ती आहे डॉक्टर सचिन पवार. फ्रॉम द फर्स्ट डे टू टिल दिस डे ही वॉज always behind me, and right now he is also with me and he is going to be always with me. So मी सरांना स्टेजवर बोलवतो, त्यांचा आम्ही मोमेंट देऊन सत्कार करू इच्छितो. नाही सर कसं नाही. चला हॅलो सचिन सर शेवटला फायनलला तर तिकडे जाऊन राहिलेले. म्हणजे सर जेव्हा मारत होते तेव्हा ते बॉल आणायला लवकर आला पाहिजे, अंधार नाही झाला पाहिजे, म्हणून स्वतः अक्षरशः चेंडू आणेपर्यंत त्यांनी शेवटपर्यंत काम पाहिलेलं आहे. बऱ्याच वेळाला आपण बघतो काही जण सुरुवातीला असतात परंतु नंतर नसतात, अगदी शेवटचा पाठ उचलेपर्यंत ते होते. त्यांचं मनापासून धन्यवाद. आगलावे सर पण होते, त्यांचंही आभार. आणि रनर अप उपविजेता डॉक्टर प्रीमियर लीग 2023 चा ठरतोय तो कळंबोली संघ. कळंबोली टीमच्या सर्व खेळाडूंना मी विनंती करतो, डॉक्टर अरविंद खुटारकर अँड टीम, की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. रनर अप उपविजेता कळंबोली, या लवकर या. डॉक्टर अरविंद खुटारकर सर. देशमाने मस्तरे ओमींसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मैदानाबाहेर होते मात्र त्यांचा जोश, त्यांचा उत्साह मैदानातील खेळाडूंच्या पेक्षा कैक पटीनं जास्त होता. हॅलो यस, सगळे येणार. अरविंद खुटारकर सर सर्वांना घेऊन यायचंय. उपविजेता ठरलेला आहे कळंबोली संघ. बोला कळंबोली संघाचा गणपती बाप्पा. क्या बात है. उपविजेता ठरलेला हा संघ आहे कळंबोली. डॉक्टर अरविंद खुटारकर अँड टीम, कॉंग्रॅच्युलेशन.
डीजे गाणं असेल तर वाजवा. कळंबोली कॅप्टन डॉक्टर अरविंद ही ट्रॉफी घेताना काय भावना आहेत? हॅलो 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 नाही, शेवट चांगलाच असतो प्रत्येक कार्यक्रमाचा असं समजायचं आपण. थोडा मिक्स फिलिंग्स आहेत, कारण आम्ही दिस इज द थर्ड फायनल ज्याच्यामध्ये आम्ही रनरअप आहोत. त्यामुळे आम्ही ह्या वर्षी थोडं जास्त प्रिपरेशनमध्ये होतो की आम्हाला फायनल ट्रॉफी मारायची आहे. आणि माझ्या संघाने जो खेळ केला आहे पूर्ण 2 दिवस, मी त्याच्याबद्दल मला एवढं प्राऊड फील होत आहे. जरी ट्रॉफी गेली असेल तरी बेस्ट बॅट्समन माझ्या टीमचा आहे, बेस्ट बॉलर माझ्या टीमचा आहे. आणि शेवटची मॅच पण थोडंसं जरा लास्ट 2 ओव्हर्समध्ये जरा आम्हाला जरा नर्व्स थोडा होल्ड करायला पाहिजे होत्या. 12 बॉल 25 हे टेनिसमध्ये इज अ इझी टार्गेट, पण तो थोडा आम्हाला थोडं नर्व्स होल्ड केले असतात आम्ही अचीव केलं असतं. तर तो मिक्स फिलिंग्स आहेत. जरी ट्रॉफी आमची विनरची गेली असली तरी माझ्या टीमनी जो खेळ केलाय तो मला वाटतं ज्या कोणी 18 टीम झालेल्या त्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये कळंबोलीचा खेळ हा सगळ्यात बेस्ट होता हे ऐकून आमचा येस दॅट वॉज अ ग्रेट फिलिंग की बाकी 17 टीम्स आमच्यासाठी प्रे करत होते की कळंबोली ह्या वर्षी जिंकणार. हे आहे आमचं जिंकणं आहे. दिस इज द विन. मयूर टीम आमच्या पाठीमागे होते. मयूर देशमानेचा खेळ अफलातून झाला ना? अफलातून. मयूर आमच्या टीमचा, आम्ही त्याला विराट कोहली बोलतो. टेनिसचा खेळ असू दे, लेदरचा खेळ असू दे, ह्या वर्षी त्यांनी मागच्या 2 आठवड्यापूर्वी लेदरमध्ये सेंचुरी मारलेली आहे. आणि कुठलाही बॉल गेम असू दे, लेदर असो टेनिस असो, तो आमचा विराट कोहली आहे. आणि तो कधीच आम्हाला संघाला लेट डाऊन करत नाही. त्याची बॅटिंग नाही चालली तो फिल्डिंगमध्ये तुम्हाला 10-15 रन अडवून देणार, कॅच घेणार. आणि आमच्या टीमचा तो एक एनर्जी आहे, कधीच संघाची एनर्जी डाऊन होत नाही. त्यामुळे तो आमचा विराट कोहली आहे, दुसरा काही शब्द नाही त्याच्यासाठी. समोरची टीम पनवेल टीम शेजारीच. पनवेल टीमचे आता म्हणजे कसं आहे की त्यांच्या 11 मधले आता कुणाचं नाव घेऊ की कोण बेस्ट आहे? सचिन मोकल, संतोष सर, तिकडे अजून 2-3 नावं आहेत, सगळेच बेस्ट आहेत. अँड दे डिझर्व दिस विन. नावं आठवत नाही का ना, आता नावं आठवायला जोर नाही, मेंदूवर जरा ताण द्यावा लागेल मला, हा ना. बट कॉंग्रॅच्युलेशन टू देम. चांगला खेळ केला 2 दिवस. कसं असतं, फायनल आहे, त्याच्यावर जसं आमच्यावर प्रेशर आहे तशा 2 अंपायरवर पण प्रेशर होतं, है ना. तो प्रेशर थोडा कुठेतरी आम्हाला त्या एक डिसिजन मध्ये थोडा हॅम्पर झाला. बट इट्स अ गेम, है ना. त्यामुळे आम्ही त्या संघाचं कॉंग्रॅच्युलेशन करतो. आणि असंच दरवर्षी आम्ही येत जाऊ, आमचे प्रयत्न करत राहू. 365 दिवस त्यातले हे 2 दिवस काय स्पेशल असतं का तुमच्यासाठी? हो, नक्कीच. कारण हे 2 दिवस म्हणजे आमच्या 18 टीम पैकी मला वाटतं सगळ्यांसाठी हा वर्ल्ड कप असतो. आम्ही 2 दिवस वाट बघत असतो वर्षातले की कधी हे 2 दिवस आरएमएचे येतात आणि आम्ही ह्या ग्राउंडवर खेळायला. कारण ग्राउंड हे काहीतरी वेगळ्या फिलिंग आणि एनर्जी घेऊन येतं प्रत्येक प्लेअरमध्ये. इथे खेळताना एक वेगळं फिलिंग येतं. आणि दरवर्षी आम्ही वाट बघत असतो हे आरएमएचे 2 दिवस क्रिकेटचे कधी येतात. आणि आम्ही एन्जॉय करतो. आम्ही 2 दिवस खूप एन्जॉय केलं. पूर्ण कमिटीचं मी पहिला अभिनंदन करतो की खूप छान अरेंजमेंट होती. आम्हाला चांगलं ग्राउंड मिळालं. पिचची कंडिशन 2 दिवस सेम आहे. फूड क्वालिटी. फायनल पहिल्यांदा मला वाटतं बऱ्याच वर्षांनी 4 ओव्हरच्या झाल्या, नाहीतर मोस्ट ऑफ द टाइम 2 ओव्हर किंवा 3 ओव्हरचा गेम असायचा. पण पहिल्यांदा 4 ओव्हर. याच्यासाठी ज्यांनी शेड्यूल तयार केलं, टाइम टू टाइम फॉलो केलं, त्यांच्यासाठी पहिला टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण पूर्ण दिवसाच्या उजेडामध्ये फायनल झाली, नाही तर बऱ्याच वेळा अंधार झालेला असतो. सो एव्हरीथिंग वॉज ग्रेट. याचं सगळं श्रेय तुम्हालाच जात आहे, तुम्ही कॉपरेशन केलं म्हणून हे सगळं झालं. कॉंग्रॅच्युलेशन. जरा जोरदार टाळ्या
अरविंद खुटारकर सरांसाठी आणि कळंबोली टीमसाठी झाल्या पाहिजेत. आणि या टुर्नामेंट मध्ये ज्या जर्सी आपण पाहतोय ते सुखम हॉस्पिटल आणि आशा हॉस्पिटल कडून आम्हाला सहकार्य आलेलं आहे. जरा जोरदार टाळ्या दोन्ही हॉस्पिटलसाठी आणि त्यांच्या संचालक मंडळासाठी झाल्या पाहिजेत. प्रदीप सर आणि मिलिंद सर यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे या सगळ्या सिलेक्शन साठी. चांगला ड्रेस कोड त्यांनी सिलेक्ट केलाय. डॉक्टर पराडकर नाव घ्यायला नाही, त्यांना इथे बोलवायला लागेल. या पराडकर सर. यस कमान पराडकर सर. त्यांना एवढा इंटरेस्ट आलेला स्कोरिंग मध्ये की ते म्हणाले शेवटी रोहितला की मला स्कोरिंग शिकायची आहे. या सर वर या. कोण आय लव्ह यू बोलणार? सगळेच जण. Disconnected. अनिल पराडकर सर मनापासून तुम्हाला धन्यवाद. आणि या डॉक्टर प्रीमियर लीगचे विनर चॅम्पियन ठरलेला आहे तो पनवेल संघ. पनवेल संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी इथे येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. डॉक्टर क्या बात है. संतोष आगलावे सर, सचिन पवार सर, माझे मित्र प्रदीप फिंगणे, मिलिंद घरत सर, वाणी सर, सकपाळ सर, एक आणि जोशी सर जे जेवणाच्या तिथे कंटिन्यूस होते. एक्सिलंट अरेंजमेंट केली जेवणाची म्हणा, सकाळी नाश्त्याची म्हणा, ग्राउंडसाठी म्हणा, एवढी धावपळ केली त्यांनी. पूर्ण वेळ ग्राउंडला होते. सगळ्या पद्धतीची सोय सुविधा होईल असं या पद्धतीचं कुठचंही एक म्हणजे म्हणतात ना एक ड्रॉबॅक किंवा पॉईंट करू शकतो असं काही नव्हतं. परफेक्ट अरेंजमेंट. मोस्टली की त्याच्यामध्ये 4 ओव्हरच्या मॅच ह्या बरेच वर्षानंतर झालं, त्याच्यामुळे 3 cheers टू ऑल द ऑर्गनायझर. प्लस दरवेळेला गोंधळ होतो रजिस्ट्रेशनचा. संतोष आगलावे सरां आणि प्रेसिडेंट सरांच्या ह्याच्यामुळे व्यवस्थित सगळे अरेंजमेंट झाले. सगळ्यांना टी शर्ट्स मिळाले. टी शर्ट्स बद्दल तर मी खूप मोठा मेसेज टाकलेला ग्रुपवरती की व्हाईट्स हा जेंटलमॅन गेम होता. जेंटलमॅन स्पिरिटनी सगळ्या टीम खेळल्या. 18च्या 18 टीम जेंटलमॅन स्पिरिटनी खेळल्या. त्याच्यामुळे एक परफेक्ट एक्झाम्पल झालं. जेव्हा आम्ही ही टुर्नामेंट खेळायला सुरू केली त्याच्यामुळे आम्हाला माहिती होतं की चार टीम आम्हाला मॅचेस खेळायचे आहेत. पेंट समोरचा जो मॅच होती ती सगळ्यात इम्पॉर्टंट असेल लीग मॅचमध्ये, पण ती आम्ही हरलो. मी म्हणले ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. नंतर जी मॅच होती ती होती रसायनी विरुद्ध जे 5 टाइम चॅम्पियन आहेत. सगळ्यांना मी एकच बोललो की अगर इतिहास घडा नाही तो ये मॅच से घडाव. सगळं बदलून टाका, काया पलट कर. 5 टाइम चॅम्पियन होते ते. त्या मॅचला आम्ही जीव ओतून खेळलो आणि मॅच जिंकली. आणि मी जाऊन भगत सरांना भेटलो, त्यांना म्हटलं की सर इतिहास बदललाय. ते म्हटले नाही, इतिहास जेव्हा बदलेल जेव्हा पनवेल एक संघ ट्रॉफी जिंकेल. तर सर तुमच्यासाठी
जेव्हा जेव्हा आम्ही क्वार्टर फायनल जिंकलो, सेमीफायनलला आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही इझिली जिंकणार, आणि फायनलला तर संतोष जाधव सर होते, सचिन मोकळ होते, ते म्हणले की आपण नॉर्मल गेम खेळायचा, शून्य टेन्शन घ्यायचं आणि ही टुर्नामेंट जिंकायची. मी कळंबोली संघाचे माझे भाऊ अरविंद कुटारकर आणि चंद्रकांत शिंदे यांचं पण हार्दिक अभिनंदन करतो. ते नथिंग पण माझे भाऊच आहेत. आणि पूर्ण कळंबोली संघ जो आमचा म्हणजे पनवेल आणि कळंबोलीचा लेदरमध्ये पनवेल युवा डॉक्टर्स असोसिएशनचा जो संघ आहे, जो डॉक्टर संतोष जाधव सरांनी काढलाय, त्याच्यामुळे आम्हाला यावर्षी नक्की होतं की जी टुर्नामेंट आहे ना ती पनवेलमध्ये आली पाहिजे. ती कळंबोलीला येऊ की पनवेलला, पण पनवेल जिंकली काय प्रॉब्लेम नाही. सगळ्या कळंबोलीच्या माझ्या मित्रांना पण मी हार्दिक अभिनंदन देतो की येस, इट इज जस्ट अ गेम, डोंट वरी. आणि मी नेहमी म्हणायचो की जेव्हा मी लहान होतो तेव्हा आर्मी बघायला यायचो बाबांबरोबर, तर माझं असं काय लिटरली काय स्वप्न वगैरे नव्हतं. 3 वर्षा अगोदर मी खारघर संघातून खेळायचो, कारण डेंटिस्ट मित्र होते. त्याच्यानंतर मी कॉलेजला पण अटॅच होतो. पण माझे भाऊ म्हणतो मी ज्यांना मोठे होते, म्हणले अरे फिटनेस कर, नुसतं काय हे करत बसतो. मी लिटरली कॉलेज सोडलं, क्रिकेट खेळायला लागलो. ते म्हणले तू कॅप्टन्सी कर. तर मी म्हटलं आर्मीची कॅप्टन्सी ठीक आहे कर म्हटलं. ते माझ्या पाठीशी होते, सचिन मोकळ माझ्या पाठीशी होते. ते म्हणले यावर्षी आपल्याला ट्रॉफी जिंकायची, काय पण करू आणि चांगलं क्रिकेट खेळू आणि जिंकून दाखवू. एंड मी नेहमी असं म्हणेल की आम्हाला कोणी सुपरस्टार नको टीम मध्ये होता, आम्हाला मॅच विनर पाहिजे होते. कारण इंडिया हारली कारण ते सुपरस्टार बनवायला गेले. मॅच विनर जे होते ऑस्ट्रेलियाकडे होते. आमचं नेहमी या